गेला काय कावळा उडून? तर चला, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या छानशा एका व्हिडिओमध्ये. तर आम्ही चाललेलो आहे पंचमीला. आमच्या शाळेमध्ये पंचमी साजरी करण्यासाठी. तर छान असा व्हिडिओ आहे, पंचमी दिवशीचा आहे. कंटिन्यू राहा, पूर्ण व्हिडिओ पहा. पंचमीला चाललोय. तर सगळ्या शेजारच्या महिला आम्ही गेलो होतो शाळेमध्ये साजरी करण्यासाठी पंचमी. तर सगळ्यात अगोदर बघा इथं फुगडी खेळून सुरुवात केली आम्ही या कार्यक्रमाची. खूप छान फुगड्या झाल्या, गाणी झाली, खूप मस्त असा हा व्हिडिओ झाला. परंतु सगळ्या महिला असल्यामुळे व्हिडिओमध्ये जास्त गोंधळ आल्यामुळं मी जास्तीत जास्त व्हॉइस ओव्हर केलेला आहे. तर पाहू शकता मस्त असं शाळेच्या लॉनमध्ये बसून इथं सगळ्याजणी एकमेकींना हळदी कुंकू लावत होत्या. परत छोट्या छोट्या मुलींच्या बघा इकडं फुगड्या चालल्या होत्या. तर खूप असा आनंद वाटतो बघा असं सणाच्या निमित्ताने सगळेजण एकत्र आल्यानंतर. आणि आमच्या इकडं खूप अशा सगळ्या परंपरा महिला जपत असतात. सगळ्या वयाच्या महिला बघा इकडं फुगडे खेळत आहेत. एकदम आनंद आणि उत्साह असतो. तर तिकडून एक जण आमच्या शेजारच्या ताई मला हाय करत होत्या. तर शाळेमध्ये एकदम मस्त वातावरण असल्यामुळं आणि लॉन पण असल्यामुळं भरपूर महिलांना खेळायला कसली अडचण येत नाही. भरपूर जागा आहे, पटांगण आहे, वातावरण पण खूप मस्त आहे. त्यामुळं फेर धरायला पण काही अडचण येत नाही. मस्त असा इथं बघा फेर धरलेला आहे सगळ्यांनी. तर अशा पद्धतीची गाणी म्हटली जातात बघा. इकडं झोका पण बांधला होता मोठ्या झाडाला. या शाळेमध्ये एक मोठं झाड आहे इकडं साईडला, तिथे एक झोका बांधला होता सगळ्यांसाठी. तर अशा पद्धतीने सई सई वांग्या आणि दादाचं नाव सांगून द्या असं म्हणतात. प्रत्येकीने एकमेकाच्या डोक्यावरती ह्या पंचमीच्या लाह्या ठेवायच्या आणि सई सई वांद्या दादाचं नाव सांगून द्या असं म्हणायचं. आणि प्रत्येकीने आपापल्या मिस्टरांचं नाव सांगायचं, अशी ती परंपरा आहे. तर बघा इथं मस्त असा थोडासा मी झोका खेळले. आणि खरंच हा झोका खेळताना एवढ्या लहानपणीच्या आठवणी येत होत्या ना. आम्ही खूप झोका खेळायचो पहिलं पंचमीला. तर पाहू शकता माझ्याबरोबर आमचा लाडू शाळेतसुद्धा येतो, बरोबरच असतो. आता इथं महिलांच्यात फोटो काढायला मध्ये मध्ये येत होता. मग थोडा वेळ हाकलं त्याला बाजूला. सगळ्यांनी मस्त असे फोटो काढले, सगळ्या महिलांनी फेर धरला, मस्त अशी पारंपरिक सगळ्यांनी गाणी म्हटली. खूप छान कार्यक्रम झाला. खरं तर आपल्या भारतीय महिला ज्या आहेत बघा अशा परंपरा जपत असतात. आणि सगळ्या महिलांमुळं आपल्यामुळंच घराचं घर पण टिकून आहे, सगळ्या सणांचं महत्त्व टिकून आहे. पाहू शकता किती जणी तरी ह्यावेळेस सगळ्या महिला इथं हजर राहिल्या नव्हत्या. मस्त असा फेर धरला, छान जुनी पारंपरिक गाणी म्हणली. असेच आपले गावाकडचे छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मी छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईल. तर कसा वाटला हा आमचा नागपंचमीचा सण आणि इथला उत्साह, हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर चला, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आता थोडा थोडा शूट जसा जसा जमल तसा तसा मी घेतला होता. संध्याकाळ होत आलेली होती आणि श्रावणी सोमवार पण होता. त्यामुळे सगळ्यांची घरी जायची घाई पण होती, उपवास सोडायला जायचं होतं सगळ्या महिलांना. तर मस्त असा फेर धरून गाणी जास्त मला शूट करता आली नाही गोंधळ असल्यामुळं. तर असेच छान छान व्हिडिओ पाहायला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा.